नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे। महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण 36 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे। अनेक दिग्गज नेत्यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावल्याचे दिसून आले आहे। यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर मतदारसंघाचे उमेदवार जयंत पाटील यांनी कुटुंबासमवेत साखराळे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे। त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, 23 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा केवळ की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमानाने जपणारा महाराष्ट्र आहे। तसेच हे महाराष्ट्राला खरेदी करायला निघाले आहेत। मात्र महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, तो विकला जाणार नाही। तसेच माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या मतदारसंघाने मला नेहमीच भरघोस मतांनी विजयी केले आहे। त्यामुळे यंदा देखील माझी जनता मला भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असेही ते म्हणाले आहेत। तसेच राज्यात बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आता सत्तेत असणारे हे लोक महाराष्ट्राला खरेदी करायला निघाले आहेत। मात्र महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, तो विकला जाणार नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांवर चांगला सल्लाबोल केला आहे। मंगळवारी घडलेल्या विनोद तावडेंच्या कथित आरोपावर देखील त्यांनी भाष्य केले आहे। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना नालासोपारा येथे पैशांसह पकडण्यात आले होते। त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती। तसेच ते प्रकरण बदलण्यासाठी सुप्रिया सुळेंचा ऑडिओ क्लिपचे प्रकरण उगाच समोर आणण्यात आल्याचे ते म्हणाले आहेत। यावेळी भाजपा हा पक्ष खोटा बोलणारा आणि पक्ष फोडणाराही असल्याचे म्हणत त्यांनी टीका केल्याचे दिसून आले आहे। भाजपाचे लोक असे वागतात हे दुर्दैवी असल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।